वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या फिरत्या पथकाची धाड टाकून कार्यवाही। आज दिनांक 22/8/2024 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय फिरते पथक मंगरुळपीर यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मौजे ढिल्ली तालुका जिल्हा वाशिम येथील रहिवासी संदीप गोविंदा करे यांचे राहते घरात धाड टाकून घरातून विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करून कटाई करून साठवणूक केलेले साग, कट, साईज, गोलनग व साग तयार साहित्य, दरवाजे पल्ले व खिडक्या पल्ले मिळून एकूण 1.024 घनमीटर लाकूड मालासह सदर अवैध लाकडी कटाई करून कट साईज बनवण्याकरता वापरण्यात आलेले साहित्य, रंदा मशीन व इतर सुतार साहित्य मिळून अंदाजे 80,000 ते 1 लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी श्री संदीप गोविंद करे राहणार ढिल्ली यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 च्या विविध कलमान्वये वन गुन्हा जारी करून कारवाई करण्यात आली। सदर कारवाईतील सर्व साहित्य वन विभागाने जप्त करून ताब्यात घेऊन शेंदूरजना शासकीय लाकूड आगार येथे वाहतूक करून जमा ठेवले। सदर संपूर्ण कार्यवाही वाशिम वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनात तसेच यवतमाळ वन वृत्ताचे विभागीय वन अधिकारी दक्षता दिघोले सर यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरुळपीर छत्रपती चव्हाण, श्री क्षेत्र सहाय्यक राजू राठोड, श्री क्षेत्र सहाय्यक SP राठोड सह अधीनस्थ फिरते पथक वन कर्मचारी मानोरा वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी तसेच कारंजा वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी यांनी एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडली। सदर प्रकरणी पुढील चौकशी वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक मंगरुळपीर करीत आहेत। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील।